आज होती संकष्टी. दिवसाची सुरुवात छान अशी देवपूजनच झाली. आधी बाबांनी छान असा अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर पूजा केली. बाजूला जर चिप्स करायचे होते म्हणून त्याचं प्रिपरेशनही चालू होतं. संध्याकाळच्या वेळ नैवेद्यासाठी मला करायचे होते उकडीचे मोदक, त्याचंच प्रिपरेशन होतं माझं चालू होतं. तुपामध्ये छान असं खोबरं भाजून घेतलं, त्यामध्ये गूळ एकजीव करून घेतला, वरून तीळ आणि वेलची पावडर टाकली, छान असं मिक्स करून घेतलं. कणिक मी आधीच भिजवून ठेवलं होतं, त्यामुळे पटकन चपाती लाटून घेतली, त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्या आणि पटापट सारण भरून मोदक तयार करून घेतले. आज मोदक बनवायला मला खरंच खूप मजा येत होती, कारण ते इटुकले पिटुकले असे मोदक छान क्यूट वाटत होते. जितकं सारण केलं होतं तेवढे सगळे मोदक मी पटापट बनवून घेतले. चाळणीला तूप लावून पाणी आधीच उकळून घेतलं होतं, त्यामुळं पटकन ते शिजवूनही घेतले. तोवर वेळ झालेली चंद्रोदयाची म्हणून पूजाही करून घेतली. आरती करून देवाला नैवेद्य दाखवला आणि मीही उपवास सोडला.